नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपी आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। ते काढून घेतल्यानंतर आपण तेल गरम करणार आहोत। त्यात हिरव्या मिरचीचा मी तडका दिलाय। त्यात मी बटाटे घालून घेतलेत, झाकून घ्यायचे, छान शिजू द्यायचे। या ठिकाणी मी साबुदाणे घातलेत। या साबुदाण्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, ते मी तुम्हाला दाखवायचं राहिलं माझ्याकडून। त्यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेतलेला आहे। बटाटे शिजल्यानंतरच साबुदाणे आणि शेंगदाण्याचा कूट यात घालायचा आहे, जेणेकरून बटाटे छान शिजतात, कच्चे राहत नाहीत। आता आपण ही प्रोसेस कंटिन्यू करायची जोपर्यंत आपल्या साबुदाण्यांना ट्रान्सपरंट कलर येत नाही। तर नक्कीच उपवासाला अशी साबुदाणा खिचडी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सोप्या पद्धतीने ही खिचडी तयार होते। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।